पावसाचा तडाखा बसलाय, पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। आज रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट, तर मुंबई, पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्गसह नगर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी, हवामान खात्याचा अंदाज। कोकणामध्ये अतिवृष्टी, मध्य महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा। राज्यामध्ये पुढील 2 ते 3 दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता। पहिल्याच पावसामध्ये कोकणातील घाट रस्त्यांची दुरवस्था, तर आंबोली आणि गगनबावडा घाटामध्ये दरड कोसळली। लातूर जिल्ह्यामध्ये निलंगा तालुक्यामधील माकडी थोर इथल्या टरबूज, आंबा आणि टोमॅटो शेतीचं मान्सूनपूर्व पावसामुळे मोठं नुकसान। राज्यात जवळपास 55,000 हेक्टरवरील शेती पिकांचं पावसामुळे नुकसान, विरोधक म्हणून आम्ही तीव्र आवाज उठवू, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। लातूर जिल्ह्यामध्ये रेणा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, मान्सूनपूर्व पावसामुळे बंधाऱ्यांचे दरवाजे काही प्रमाणामध्ये उघडून पाण्याचा विसर्ग। मुंबई आणि उपनगरातील अनेक भागात मान्सूनपूर्व पाऊस, लोअर परळमध्ये गेल्या 2 दिवसांपासून रात्रीच्या वेळेला मोठ्या प्रमाणात पाऊस। कोकण किनारपट्टीमध्ये मुसळधार पाऊस, गगनबावडा घाटामध्ये नैर्मल्य वातावरण, घाटामध्ये धुक्याची चादर पसरली। बीडच्या आष्टी तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस, आष्टीच्या बेलगाव, मांडवा, ब्रह्मगाव कडामध्ये शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान, कांद्याचं पीक पाण्यामध्ये वाहून गेल्यानं शेतकरी हवालदिल।